शासकीय कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या महिला कंत्राटदाराचा कथितरित्या अपमानास्पद व अवमानकारक भाषेत बोलून अपमान करण्यात आल्याचा तसेच पोलिसांच्या माध्यमातून कार्यालयातून हाकलून देण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला। या प्रकरणी कंत्राटदार श्रीमती वनिता दत्तात्रय पाटोळे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली। पाटोळे यांच्या तक्रारीवरून 30 जून 2026 रोजी त्या काही कामगारांना सोबत घेऊन कामगारांशी संबंधित कायदेशीर व शासकीय कामासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय तसेच सांगली जिल्हा माथाडी कामगार मंडळ येथे गेल्या होत्या। त्यावेळी माथाडी कामगार मंडळाचे सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी यादव यांच्याकडे निवेदन करण्यासाठी गेला असता त्यांनी आपल्याशी अत्यंत अवमानकारक व अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याचा आरोप पाटोळे यांनी केला। तुम्हाला कायदा माहीत नाही, तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाही, तुमचं निवेदन घ्या आणि इथून निघून जा, नाहीतर पोलिसांना बोलावून तुम्हाला हाकलून देईन, अशा स्वरूपाची भाषा वापरण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं। या प्रकारामुळे एका महिला नागरिकाचा अपमान होण्याबरोबरच तिला मानसिक त्रास व असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचं पाटोळे यांनी म्हटलं आहे। शासकीय पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा व कार्यालयीन वातावरणाचा वापर करून महिलेला दबावाखाली आणणं ही बाब गंभीर असल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं। महिलांच्या सन्मानाचे व अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून जनजागृती केली जात असताना शासकीय कार्यालयातच महिलेशी अशा प्रकारे वर्तन होत असल्याचा आरोप पाटोळे यांनी केला। त्यामुळे संबंधित अधिकारी यादव यांच्या विरुद्ध चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली। या तक्रारीवर संबंधित विभाग व महिला आयोगाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे सांगलीतील कामगार व महिला वर्गाचं लक्ष लागलं। यावेळी संतोष हलदर, कुमार पाटोळे, प्रकाश दाभोळे, सागर माने, जगन्नाथ शिंदे, विलास चोपडे, महादेव व इतर मान्यवर उपस्थित होते। वनिता दत्तात्रय पाटोळे, लेबर कॉन्ट्रॅक्टर। मी सांगली माथाडी कामगार ऑफिसमध्ये 32 नोंदित कामगारांच्या चौकशीसाठी पत्र देण्यास गेले असता तेथील सचिव सुहास यादव यांनी मला अपमानास्पद वागणूक दिली व बोलले, तुम्हाला कायदा माहीत नाही, तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाही, तुम्ही इथून जावा, नाहीतर पोलीस बोलून हाकलून काढेन, अशी दमदाटी केली। तरी मी आज महिला आयोगात न्यायाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। तसेच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्हाधिकारी SP ऑफिसला निवेदन दिले आहे। तरी महिला आयोगाने माझ्या तक्रारीची नोंद घ्यावी व मला न्याय द्यावे।